कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ उतार होत आहे. त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहे. मला हे सांगा, तुम्ही या ठिकाणी कांदे विक्रीसाठी आणले, काय बाजारभाव मिळाला? कांदे विक्रीसाठी आणले असता 500 आणि 600 कांद्याचा भाव 400 रुपये 400-500 पासून कांद्याचा बाजार क्वालिटीनुसार भेटतो. एकरी तुम्हाला सांगतो 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला काही एक परवडत नाही आणि कांद्याला त्वरित अनुदान शासनानं जाहीर करावा ही सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. आणि ते अनुदान 500 किंवा 500 प्रति क्विंटल 500 मिळावं अशी पूर्ण शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि ते त्वरित द्यावं ही आता शेतकऱ्यांची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. सगळं म्हणजे सगळं कौटुंबिक परिस्थिती त्या शेतकऱ्याची त्या कांद्या या पिकावरच अवलंबून असते. आमच्याकडे हे कांदे हे पीक नगदी पीक असताना सुद्धा शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही कांदे विक्रीसाठी आणले, काय बाजारभाव मिळाला? हे काय 401 रुपये बाजार भाव मिळाला. 401 रुपये 1 रुपये तुम्हाला वाहतूक खर्च, मजुरी निघते घ्यायची, याच्यातून काहीच निघत नाही ना. सरकारने त्वरित अनुदान द्यावं 800 रुपये क्विंटल. 800 रुपये गेले, आज 400 रुपये. आणि लासलगाव मार्केटला काय एक ट्रॅक्टर 1200 रुपये विकत होतो, दुसरा 300 रुपये विकत होतो. शेजारी एकच माल शेजारी. तुम्ही या ठिकाणी कांदे विक्रीसाठी आणले, काय भाव मिळाला? आज काय 600 रुपये भाव मिळाला. आज एकाच ट्रॅक्टर मध्ये एकाच मालकाचे 2 ट्रॅक्टर भरून आणले होते. एक ट्रॅक्टर 800 रुपये गेला, एक ट्रॅक्टर 500 रुपये गेला. तोच माल, एकच माल. अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये. तुम्ही या ठिकाणी कांदे विक्रीसाठी आणले, काय बाजारभाव मिळाला, हे परवडतंय का? बाजार भाव 400 आणि 500 ने शेतकऱ्याला परवडतच नाही. पण एखादा क्वचित असा ट्रॅक्टर घेतात ते 1300-1200 घेतात ना, तेच पेपरला आउट करता का एवढा बाजार भाव निघाला या लासलगाव मार्केटला. आणि त्याच्यावर तुम्ही सगळे लोक भुलून जातात आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांचा सरासरी माल 500 आणि 600 रुपये जातो. तो कोणत्याही शेतकऱ्याला परवडण्याजोगा नाही. पण मग आता तो माल ठेवण्याजोगा नसल्यामुळं त्यांना शेवटी मार्केटला आणावा लागतो, विकावा लागतो. त्याच्यात शेतकऱ्यांचं कवडीमोलही त्याच्यात उदरनिर्वाह होत नाही. पण मग आता शेतकऱ्यांना तो विकणं हे गरजेचं आहे. आणि त्या कांद्याला खर्च एकरी जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो. आणि तो कांदा शेतकऱ्यांना त्याच मोलामध्ये विकावा लागू राहिला. ही कळकळीची शासनाला विनंती आहे का त्या शासनाने कांद्यावर थोडासा तरी निर्बंध आकारण्यात यावा आणि कुठंतरी शासनानं 500 ते 600 रुपये अनुदान मिळावे अशी शासनाला विनंती आहे. आणि शासन खूप शेतकऱ्यांसाठी म्हणतं का आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहे. तर मग शेतकऱ्यांना त्यांनी मदत करावी किंवा कांद्याला चांगल्या पद्धतीनं दर आकारण्यात यावा असं शासनानं जरा आश्वासन ज्या पद्धतीने शासन आश्वासन देतं त्या पद्धतीने शासनानं शेतकऱ्यांचा कैवारी बनावं असं माझी इच्छा आहे. एकंदरीत पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी जे तर ते आपला कांदा तोट्यात विकावा लागतो. त्याच्यामुळे कांद्याला अनुदान द्यावा अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.